हॅलो गाईज, आजपासून मी डेली ब्लॉग सुरू करणार आहे. म्हणजे आज दररोज माझ्या आयुष्यात काय घडतं आहे आणि काही मजेशीर सीन. आणि मी दररोज माझ्या शिवांश आणि परीसोबत काय स्टडी घेते किंवा डेली ब्लॉगमध्ये मी दररोज जे जे रिअल आहे ते अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. आणि मी सकाळी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काय काय करते हे मला ब्लॉग बनवता येत नाहीत. जे रिअल आहे मी तेच अपलोड करण्याचा प्रयत्न करीन आणि यासाठी तुमच्या सर्वांचा सपोर्ट असण्याची मला खूप खूप गरज आहे. आणि सगळ्यांना महादेवाच्या म्हणजे सध्या तरी श्रावण महिना सुरू आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तर श्रावण महिन्यामध्ये मी दररोज सकाळी 5 वाजता महादेवाच्या मंदिरात जाते. इथंपासून मी डेली ब्लॉगमध्ये सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे, कारण मी बरेच दिवसापासून असे ठरवायले की आजपासून आपण ब्लॉगिंग करायला सुरू करूया, आज अपलोड करूया. असं मी दररोज विचार करत आहे, पण माझी काही हिंमत होत नाही. आणि हिमतीसाठी मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. त्यामुळं मी आजपासून डेली ब्लॉगिंग सुरू करणार आहे. आणि डेली ब्लॉगमध्ये मी रिअलमध्ये जे आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज पहिला ब्लॉग असणार आहे. माझे कोणतेही आज कामं झाले नाहीत, सर्व काम तसेच आहेत. सकाळी आता वाजले आहेत 10:30. फक्त माझी पूजा झालेली आहे आणि मी महादेवाच्या मंदिरात जाऊन आलेले आहे. आणि पारशे सर्व कामं झालेले आहेत. शिवांश आणि परी स्कूलला गेलेली आहेत आणि माझे मिस्टर बँकेत गेलेले आहेत आणि मी एकटीच घरी आहे. आणि घरामध्ये एवढे सारे काम आहेत. प्रेस करायचे कपडे आहेत आणि त्याचबरोबर कपडे सर्व व्यवस्थित लावायचे आहेत. किचन वाटा क्लीन करायचा आहे. कपडे वॉशिंग मशीनला लावायचे आहेत, वर नेऊन सुकवायचे आहेत. त्यानंतर लगेच अशा प्रकारे 1 कधी वाजते हे मला समजतही नाही. 1 लगेच वाजतात आणि लगेच शिवांशला आणण्याची वेळ होते. त्याला आल्यानंतर खाऊ घालणं किंवा त्याचं होमवर्क करणं, थोडीशी मजा मस्ती करणं, यामध्ये 2 वाजतात. आणि 2-2:30 वाजता आर्या येते, माझी मोठी मुलगी आर्या, आम्ही तिला लाडाने परी म्हणतो. ती येते. तिचं होमवर्क घेऊन तिचं थोडंसं होमवर्क घेतलं आणि थोडंसं जेवण वगैरे झालं की लगेच 4 वाजता आणि तिची क्लासची टाईम होते. आणि माझं लोकेशन सांगायचं मी विसरलेत. माझं नाव प्रियंका कदम आहे आणि मी सध्या नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्ये मला माझा पहिला ब्लॉग असल्यामुळे थोडंसं भीती वाटत आहे, हे समजून घ्या तुम्ही सगळे. तर प्रॉपर मी नांदेडमध्ये असते आणि सकाळी 7 वाजता माझी मुलगी आर्या स्कूलला जात असते. मग 9 वाजता माझा मुलगा शिवांश स्कूलला जात असतो. मग 9:30 वाजता माझे मिस्टर बँकेत जात असतात. मग 9 ते म्हणजे 9:30 ते 1 पूर्ण टाईम माझ्यासाठी असतो. आणि माझ्यासाठी टाईम म्हणजे तुम्हा सगळ्यांना, म्हणजे माझ्यासारख्या गृहिणींना सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे 9:30 ते 1 आपण काय करत असतो. म्हणजे बाकी सगळ्यांना वाटत असते की काय तर काम आहे. म्हणजे 9:30 तर घरी एकटेच आहेत आणि यांना तरी काय काम असतं. पण कितीही काम केलं तर काम काही संपतच नाही, हे फक्त गृहिणीच समजून घेऊ शकतात. आणि मला स्वच्छता करायची एवढी आवड आहे की मला ते घरामध्ये घाण असणं म्हणजे मला बिलकुल आवडत नाही आणि प्रत्येक गृहिणीला आवडत नाही माझ्या मते. मी पूजा वगैरे सकाळी 5 ते 6 सर्व आवरून घेते. आंघोळ स्नान लेकरांची वगैरे सकाळी लवकर 9:30 सर्व आवरून जातं. पण बाकीचं उरलेली क्लिनिंग म्हणजे डबल पोर्च स्वच्छ करणं, पूर्ण घराची क्लिनिंग मला एक दिवस ते समजतच नाही. आणि अख्खा दिवस माझा कधी कपडे प्रेस करायचे असतात ते तसेच राहून जातात क्लिनिंगमध्येच. कधी आज आता कपड एवढं घाण झालं आहे ते आवरायचं आहे. नंतर मी काल फ्रीज आवरायला घेतलं, ते फ्रीज आवरायला मला 1 तास तरी लागला. असंच दिवस जात असतो आणि सगळ्यांना वाटतं गृहिणी नेमकं करतेच काय घरात, दिवसभर तर झोपूनच राहते. असं थोडी नसतं, बिलकुल नसतं. तर चला, मी आजपासून माझे डेली ब्लॉग अपलोड करणार आहे. आणि ज्यांना माझे डेली ब्लॉग पाहायचे आहेत त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.